नमस्कार माऊली. आज आपण तुकारामांच्या गाथेतले 181 ते 186 असे अभंग आणि त्याचा अर्थ ऐकणार आहोत. मागेही मी एकदा सांगितलं आहे की मी गाथा ही जोग महाराजांची वापरते. गाथा वेगवेगळी जरी असली तरी अभंग मात्र एकच आहेत. फक्त अभंगांचे नंबर बदलतात. अभंग हे तुकाराम महाराजांचेच असतात. त्यामुळे मी जोग महाराजांची गाथा वापरते हे मुद्दाम नमूद पूर्वीही केलं आहे आणि आजही करते. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ बघताना देवाची मूर्ती दिसली की कमेंटमध्ये त्या देवाला नमस्कार करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 181. ठाईंची ओळखी येईल टाकू टाका सुखी, तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन. ठेविला तो ठेवा अभिलाषे बुडवावा, मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा. विठ्ठलाला दातार म्हणजे देणारा, म्हणून तो दातार असं म्हटलंय. आता अर्थ ऐका. देवा, तुमची माझी जुनी ओळख आहे. ही ओळख तुम्ही विसरलात तर तुमचा इमानीपणा जाईल आणि माझे मात्र पतन होईल. हे असे होईल की एखाद्याने जर काही दुसऱ्याजवळ ठेवा ठेवला आहे, त्या ठेव्याच्या आसक्तीपोटी किंवा अभिलाषेपोटी त्याने तो ठेवा बुडवावा, तसे होईल. अहो विठ्ठला, तुम्ही या गोष्टीचा विचार कसा करत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. आता ऐकूया अभंग क्रमांक 182. तुझे वर्म ठावे माझ्या पडियले भावे, रूप कासवाचे परी धरून राहिलो अंतरी. म्हणजे कासव कसं आपलं हातपाय आतमध्ये हृदयाजवळ अगदी घेतो कासव, तसं. नेदी होऊ तुटी मेळवीन दृष्टादृष्टी, तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. ह्या 182व्या अभंगाचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, मी केलेल्या भक्तीमुळे मला तुझे रूप, तुझे वर्म आता समजले आहे. जसे कासव स्वतःचे अवयव पोटाशी आवळून धरतो, तसेच तुझे रूप मी माझ्या अंतःकरणात धरून राहीन. मी ते रूप वेगळे होऊ देणार नाही. तुझ्या दृष्टीशी माझी दृष्टी एकरूप होईल. अहो देवा, तुमचे चिंतन हीच खरी सेवा आणि हेच माझे जीवन राहील आणि हेच सत्य आहे. यानंतर अभंग क्रमांक 183. गहू एक जाती परी त्या पाधाणी नासती, वर्म जाणावे ते सार कोठे काय थोडेफार. कमाईचे सार जाती दाविती प्रकार, तुका म्हणे मोल गुणा मिथ्या फिके बोल. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, गव्हाचे भरपूर प्रकार होतात. गव्हापासून भरपूर खाद्यपदार्थ तयार करता येतात. स्वयंपाक करणारी जर सुगरण नसेल तर ती गव्हाचा नाश करेल. तिला मूर्ख म्हणावे लागेल. म्हणून पदार्थाचे वर्म आणि त्याचे गुणधर्म ओळखून त्या पदार्थाचा उपयोग करून घ्यावा. अनेक प्रकारचे धान्य असते, त्यापासून चांगले खाद्यपदार्थ तयार करता येतात. धान्याच्या जातीवर ते अवलंबून असते. तुकाराम महाराज म्हणतात, खरे मोल गुणांचेच आहे. गुणांखेरीज बोलणे म्हणजे नुसती बडबड केल्यासारखे आहे. आता अभंग क्रमांक 184. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. अर्थ
184 अभंगाचा. साधू संतांची नावे घेतल्याने माणूस पुण्यवान होतो. तसेच देवाचे नामस्मरण करावे. नामस्मरणापासून दूर व्हायला तुकाराम महाराज तयार नाहीत. नामस्मरणाने मोठा लाभ आणि तोही फुकट मिळतो. संतांच्या पायी भाव ठेवल्याने मनाला शांती आणि सुख मिळते. संतांच्या जपाने सर्व पापे नाहीशी होतात. आता अभंग क्रमांक 185. देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जयाचिया. दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा, करीतील साठा आपुलाला. दाखविले परी नाही वर्जी जेता, आला तो चित्ता भागभरा. तुका म्हणे अंगी आवडीचे बळ, उपदेश मूळ बीज पात्र. अर्थ ऐका. देवाच्या संगतीने देवत्व प्राप्त होते आणि जगाच्या म्हणजे लोकांच्या संगतीने अधःपतन होते. प्रपंच आणि परमार्थ या 2 वाटा आहेत. जसे माणसाचे कर्म असेल तसा त्याला लाभ होईल. तुकाराम महाराज म्हणतात, मी दोन्ही प्रकार दाखवले आहेत. योग्य प्रकार प्रत्येकाने निवडावा. देव उपेक्षा कधीही करणार नाही. त्यामुळे तुमच्या वाट्याला जो परमार्थ येईल तो तुम्ही शांतचित्ताने ग्रहण करा. तुकाराम महाराज म्हणतात, हृदयामध्ये मूळचेच हरिविषयी प्रेमबळ असावे लागते. आपल्याला हरिनामाच्या आवडीचे बळ असावे लागते. उपदेश हा निमित्त मात्र आहे. आता अभंग क्रमांक 186. शोधिसील मुळे त्याचे करीसी वाटोळे, ऐसे संतांचे बोभाट तुझे बहु झाले तंट. म्हणजे काय? विठ्ठल काय करतात? मूळ शोधून काढतात. कसलं? अहंकाराचं. आणि जे मूळ असेल त्याचाच सर्वनाश करतात. कारण माणूस अहंकाराने त्याचं पतन होतं. म्हणून जे दुर्गुण आहेत ते शोधून काढून त्याचा नाश करतात. पुढचा अभंग ऐका. लौकिका बाहेरी घाली रोखी जयाधरी, तुका म्हणे गुण तुझा लागलिया शून्य. अर्थ ऐका. देव भक्ताच्या जीवनातील अज्ञानाचे आणि अहंकाराचे कारण शोधून त्याचा नाश करतो. देवाच्या नादी लागणाऱ्यांचा परमार्थ उत्तम घडतो. देवाची कृपादृष्टी झाली की तो माणूस सांसारिक बंधनातून मुक्त होतो. विठ्ठलाची भक्ती ज्याला लाभते त्याचा अहंकार नाहीसा होऊन तो सर्व धर्म शून्य ब्रह्म होऊन परमार्थात विलीन होतो. असे होते आजचे अभंग आणि त्याचा अर्थ, त्या सगळ्यांचा अर्थ. मंडळी, आज एवढंच. कमेंटमध्ये विठ्ठलाला आणि तुकाराम महाराजांना नमस्कार करायला विसरू नका. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.